की लग्नाळू उमेदवार सुद्धा खूप बिझी झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये वेगळा वेळ काढून स्थळ शोधणं ही खूप मोठी अवघड गोष्ट झालेली आहे. आणि वेबसाईटद्वारे जेव्हा तुम्ही नाव नोंदवता, लंच टाईममध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता, ब्रेक टाईममध्ये, टी टाईममध्ये तुम्ही स्थळ बघू शकता आणि संडेला वगैरे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. म्हणजे मुलगा इंजिनियर, मुलगी इंजिनियर, द्या त्यांना स्थळ. त्या बाबतीमध्ये ते शिक्षण कुठे झालं, शिक्षणाला सुद्धा खूप महत्त्व आहे. इंजिनियर कुठे झाला, साधारण ग्रामीण भागातल्या अनुदान कॉलेजमध्ये झालेला आहे की एखाद्या नावाजलेल्या मुंबई पुण्यासारख्या ह्याच्यात झालेला आहे, त्या शिक्षणावरती त्याचा पुढचा प्रोग्रेस अवलंबून असतो. पैसे देऊन झालेला आहे का मेरिटवरती झालेलं. मुंबईचा म्हणजे मराठवाड्याचं घर आहे, मुलगा पुण्याला शिकला, पुण्यातच नोकरी करतो आहे, पुण्याची मुलगी पाहिजे म्हणतो आहे, त्यावेळेस आईवडिलांचे कॉन्टॅक्ट तर इथे आहेत, मराठवाड्यात आहेत, आणि मग त्यांना मुली कशा मिळणार तिकडे पुण्याच्या. त्यावेळेस मग तुम्हाला ही यंत्रणा कामाला येते. वधूवर सूचक मंडळातर्फे जी मंडळी येतात त्यांचं लग्न जमत नाही म्हणून ते वधूवर सूचक मंडळाकडे आलेले आहेत. अशी परिस्थिती फार पूर्वी थोड्याफार प्रमाणात होती. ती खूप जुनी गोष्ट झाली आता. अच्छा. शुभविवाहाची गुरुकिल्ली TSTS आपलं चॅनल, थोडं साधं थोडं सोपं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, बंधू भगिनींनो, लग्न करायचं म्हटलं किंवा शुभविवाह करायचं ठरवलं की पहिल्यांदा आपल्या मनामध्ये विचार येतो तो वधूवर सूचक मंडळाचा. तर वधूवर सूचक मंडळ याचं काय महत्त्व आहे हे आपण समजून घेण्यासाठी आज आपण भेटणार आहोत वधूवर सूचक मंडळाच्या माजी संचालिका सौ रश्मी वडवळकर मॅडम यांना. मॅडम नमस्कार. नमस्कार. तर मॅडम, वधूवर सूचक मंडळ म्हणजे नेमकं काय काम करतं बरं? वधूवर सूचक मंडळ हे सगळ्यात आधी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे जे ऑनलाईन वेबसाईटद्वारे चालतं मंडळ, त्याबद्दल बोलते मी, की ही एक अशी यंत्रणा आहे जी भावनारहित आंतरजालाच्या मदतीने माहिती पुरवते. अशी ही एक यंत्रणा आहे. असं सॉफ्टवेअर तयार केलं जातं की ज्याच्यामध्ये सर्व ठिकाणून, भारतातल्या कुठल्याही ठिकाणाहून तुम्ही नोंदी करू शकता. त्या नोंदी सगळ्या एकत्र येतात त्या आंतरजालाच्या महासागरामध्ये आणि त्याच्यामध्ये फिल्टर लावून तुम्हाला पाहिजे तसं स्थळ तुम्हाला बाहेर काढता येतं. ही त्याची गंमत आहे. आणि यात पद्धत अशी, प्रोसिजर म्हटलं तर असं आहे की तुम्ही ऑनलाईन आधी वेबसाईट उघडायची, ऑनलाईन जायचं, त्याच्यानंतर तुम्ही पहिलं पेज तुमची माहिती, दुसरं पेज तुमच्या अपेक्षा ज्या काही आहे स्थळाबद्दल त्या टाकायच्या आणि त्याला सबमिट म्हटल्यानंतर तुम्हाला एक युजर नंबर, पासवर्ड मिळतो. तो टाकून नंतर तुम्ही व्ह्यू लिस्टवरती जाऊन क्लिक करायचं आणि लिस्ट बघायची. आपल्याला लिस्ट आली का, आणि जर लिस्ट आली तर तुम्ही पुढचे पैसे भरायचे. अच्छा. हां, ह्याच्यामध्ये असं आहे की जर का लिस्ट काही कारणाने आली नाही, म्हणजे एज्युकेशन वाईज, कास्ट वाईज किंवा लोकेशन वाईज तुम्हाला ती लिस्ट जशी पाहिजे तशी आली नाही तर तुम्ही दुसऱ्या संशोधनासाठी मोकळे. अशा पद्धतीचं आपलं काम चालतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा हे पैसे भरता तेव्हा तुमचं लग्न जमेपर्यंत ते धरले जातात की तुम्ही तुमचं नाव, तुमचं माहिती तिथे इंटरनेटवरती त्या साईटवरती राहते. आणि सगळ्यात गंमत म्हणजे कोणतीही व्यक्ती कोणतीही लिस्ट नाही बघू शकत. ज्या व्यक्तीने ज्या अपेक्षा केल्या आहेत त्या अपेक्षानुसार त्याला लिस्ट मिळते. म्हणजे तुम्ही जर असं म्हटलं की मला 5'2" उंची असलेली मुलगी पाहिजे आहे तर 5'1" वाली मुलगी त्या लिस्टमध्ये येणार नाही. अच्छा. 5'2" पुढे येतील. तुम्ही एक लिमिट देता ना, 5'2" ते 5'5", 5'4", 5'3", त्याप्रमाणे तुम्हाला लिस्ट येते. अच्छा. एज्युकेशनचं पण तसंच आहे. तुम्ही इंजिनियर आहात
आणि इंजिनियर मुलगी पाहिजे म्हटलं तर तुम्हाला इंजिनियर मुलींना वेगळं फिल्टर लावून तुमच्या कास्टच्या तुम्हाला पाहिजे अशा मुली वेगळ्या लिस्टमध्ये येतात. बरं. हां, तुम्ही सर्वधर्मीयसुद्धा टाकू शकता किंवा कास्ट वाईजसुद्धा टाकू शकता. म्हणजे आपण त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे फिल्टर टाकायचं आणि आपल्या ज्या अपेक्षा आहेत हां, त्या सिलेक्ट करायच्या, सबमिट. अपेक्षा म्हणजेच फिल्टर. हां, त्या अपेक्षांचे जे काही पॉईंट्स आहेत ते सिलेक्ट करायचे, सबमिट करायचं हां. आणि त्या क्रायटेरियामध्ये म्हणजे जी बसतात स्थळं त्यांची यादी आपल्यासमोर येते. हां, पण त्यामध्ये काय काय माहिती दिसते? त्यामध्ये सर्वच माहिती दिसेल. जेव्हा की तुम्ही फीज भराल तेव्हा तुम्हाला पत्ते मिळतात आणि आम्ही आता 2 ऑप्शन ठेवलेत, कुंडली आणि फोटोचे. तर ते थोडंसं आम्ही काय म्हणता येईल त्याला, उमेदवारांच्या मनावरती ठेवलेलं आहे की त्यांनी कुंडलीचं टाकायचं माहिती की नाही, फोटो टाकायचे की नाही. असं पण होऊ शकतं की त्यांना एखादं स्थळ आवडल्यानंतर ते फोटो शेअर करतात, सगळ्यांनाच फोटो शेअर नाही करत. असं पण होऊ शकतं. काही जण ते गृहीत धरतात की फोटो तर लागेलच ना, नुसत्या माहितीने जे काही इम्प्रेशन नाही पडत ते फोटोमुळे पडतं. त्यामुळे फोटो आणि कुंडली आणि शैक्षणिक माहिती, नोकरी करत असेल तर कुठे करतो, त्याचे आईवडील कुठे राहतात, आईवडील काय शिकलेले आहेत, इतर नातेवाईक कोण आहेत, भाऊ बहिणी किती आहेत, त्यांचं शिक्षण काय झालेलं आहे, हे म्हणजे इतकी डिटेल माहिती फॉर्ममध्ये भरून घेतली जाते. खूप वर्षाच्या अभ्यासानंतर म्हणजे 1999ला हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये प्रगतीच होत गेली. अधिकाधिक माहिती त्याच्यामध्ये ॲड केली गेली आणि त्यालाही फिल्टर लावण्यात आले की जे जास्त इंटरेस्टेड आहेत त्यांना अधिकची माहिती दिसेल. अच्छा. किंवा कॉन्टॅक्ट नंबर दिलेले असतात, अधिक माहितीसाठी संपर्क करा अमुक अमुक नंबर. अच्छा. म्हणजे तुम्हाला बेस आवडला की तुम्ही जास्ती त्याच्या पायाकडे तुम्ही जाऊ शकता किंवा जास्तीची माहिती तुम्ही गोळा करू शकता. अच्छा. मग वधूवर सूचक मंडळाची म्हणजे इथपर्यंतच असतं का ह्याच्या पुढे सुद्धा इन्व्हॉल्व असतं वधूवर सूचक मंडळ? जे ऑनलाईन मंडळं आहेत ते एवढ्यापुरतेच मर्यादित असतात. स्थळ देणं आणि संपर्क तुम्ही तुमचा करावा. अच्छा. लग्न जमल्यानंतर सांगणं की आमचं लग्न जमलेलं आहे, आमचं नाव ह्याच्यातनं कमी करा. अच्छा. इतकाच संपर्क असतो. म्हणूनच मी पहिल्यांदा हे वाक्य काढलंय की भावनारहित माहिती पुरवणारी यंत्रणा. ह्याच्यामध्ये तुम्ही त्यांना लगेच लग्न जमलं म्हणून जाऊन पेढे द्यायची गरज नाही आहे की लग्नाला बोलवायची गरज नाही आहे किंवा इतर काही गोष्टी करायची गरज नाही आहे. अच्छा. आणि ऑफलाईन जी वधूवर सूचक मंडळं आहेत तिथे कशा पद्धतीने काम चालतं? ऑफलाईनमधलं आता मी जे क्रम दिले त्याप्रमाणे सांगितलं तर जे माहिती देतात ते काही सामाजिक कार्यकर्ते असू शकतात की ज्यांच्याजवळ मोघम माहिती असते. म्हणजे मुलगा इंजिनियर, मुलगी इंजिनियर, द्या त्यांना स्थळ. त्या बाबतीमध्ये ते शिक्षण कुठे झालं, शिक्षणाला सुद्धा खूप महत्त्व आहे. इंजिनियर कुठे झाला? अच्छा. साधारण ग्रामीण भागातल्या अनुदान कॉलेजमध्ये झालेला आहे की एखाद्या नावाजलेल्या मुंबई पुण्यासारख्या ह्याच्यात झालेला आहे. त्या शिक्षणावरती त्याचा पुढचा प्रोग्रेस अवलंबून असतो. पैसे देऊन झालेला आहे का मेरिटवरती झालेला आहे. म्हणजे हा एक सब्जेक्ट मी घेतला की कुठल्याही बाबतीमध्ये डिटेल जेवढं तुम्हाला कळेल तेवढं आणि ॲक्युरेट जेवढं कळेल तेवढं चांगलं असतं. आणि वेबसाईटद्वारे जी माहिती येते ती अगदी ॲक्युरेट म्हणजे तुम्हाला विचारून ती पूर्ण व्यवस्थित भरलेली असते किंवा तुम्ही स्वतः भरलेली असते. अच्छा. त्यामुळे ती रिलायबल असते. पण वधूवर सूचक मंडळाचा काय फायदा होतो? वधूवर सूचक मंडळाचा फायदा असा आहे की आता सध्या खूप पालक बिझी झालेले आहेत. आपण एक म्हणजे आपल्या सुसंवादासाठी एक गोष्ट आपण म्हणूयात की वधू वर असं न म्हणता एक लग्नाळू उमेदवार दोघात मिळून एक कॉमन आपण कन्सेप्ट घेऊयात की लग्नाळू उमेदवार सुद्धा खूप बिझी झालेले आहेत
आणि अशा परिस्थितीमध्ये वेगळा वेळ काढून स्थळ शोधणं ही खूप मोठी अवघड गोष्ट झालेली आहे. आणि वेबसाईटद्वारे जेव्हा तुम्ही नाव नोंदवता, लंच टाईममध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता, ब्रेक टाईममध्ये, टी टाईममध्ये तुम्ही स्थळ बघू शकता आणि संडेला वगैरे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. इतकं ते म्हणजे फास्ट आणि इझी तुम्हाला कॉन्टॅक्ट मिळतो. आणि तो सुद्धा पूर्ण म्हणजे भारतातलं कुठलंही स्थळ किंवा भारताच्या बाहेरचं सुद्धा स्थळ हे तुम्हाला मिळू शकतं. दुसरी गोष्ट अशी आहे की मुलगा एकीकडे राहतो नोकरीसाठी, आईवडील एका गावात राहतात. अशा वेळेला स्थळ आलं तर अरे ते स्थळ असं असं आलं आहे, मग तो म्हणणार की मग मला तुम्ही माहिती पाठवा. पूर्वीच्या काळी तर टपाल जायचं, तर ते टपाल नाही, व्हॉट्सअप जरी झालं, ईमेल जरी म्हटलं तरी ती ईमेल उघडा, बघा आणि कधी कधी फोटो पाठवता येत नाही, अशा अनेक प्रॉब्लेम असतात. परंतु वेबसाईटद्वारे फक्त तुम्ही एक युजर नंबर पासवर्ड दिला की एकीकडे वडील बघतायत, एकीकडे आई बघते, एकीकडे मुलगा बघतोय, ॲट अ टाईम तिघंही बघतात आणि त्याच्यावरती चर्चा करतात. मुलगा मुलगी म्हणजे लग्नाळू उमेदवार जो कोणी असेल तो बघेल आणि मधल्या वेळामध्ये ते काम करू शकतात. आणि लोकेशन वाईज ह्याच्यामध्ये खूप चॉईस देता येतो. मुंबईचा म्हणजे मराठवाड्याचं घर आहे, मुलगा पुण्याला शिकला, पुण्यातच नोकरी करतोय, पुण्याची मुलगी पाहिजे म्हणतोय, त्यावेळेस आईवडिलांचे कॉन्टॅक्ट तर इथे आहेत, मराठवाड्यात आहेत. आणि मग त्यांना मुली कशा मिळणार तिकडे पुण्याच्या, त्यावेळेस मग तुम्हाला ही यंत्रणा कामाला येते. हां, तुम्ही एका जागी बसून तुम्ही मुलगा पुण्यात असताना पुण्यातलं स्थळ शोधू शकता, पुण्यात किंवा पुण्यात नोकरी करणारी मुलगी पाहिजे असेल तर ती शोधू शकता. म्हणजे सगळ्यात मोठा फायदा हा आहे की आपल्या परिघाबाहेर जाऊन आपल्या परिघाबाहेर जाऊन आपण हे काम करू शकतो. आणि तुम्हाला जर का घटस्फोटित किंवा विधुर असं असेल तर तुम्हाला बराच प्रश्न पडतो की कसं स्थळ शोधायचं, कोणत्या तोंडाने मी जाऊ लोकांकडे आणि कसं सांगू की माझं आता दुसरं लग्न करायचं आहे म्हणून. तर अशा वेळेसुद्धा तुम्हाला घटस्फोटीचीच लिस्ट वेगळी आली तर तुम्हालाही संकोच वाटत नाही आणि त्यांनाही संकोच वाटत नाही आणि तुम्ही एकमेकाशी मोकळेपणाने कॉन्टॅक्ट करू शकता. अच्छा, आता प्रथम विवाह करणारे जे लग्नाळू मंडळी आहेत त्याच्याबद्दल पूर्वी असं म्हटलं जायचं किंवा माझ्या कानावर पडलेल्या काही गोष्टी अशा आहेत की वधूवर सूचक मंडळातर्फे जी मंडळी येतात त्यांचं लग्न जमत नाही म्हणून ते वधूवर सूचक मंडळाकडे आलेले आहेत. अशी परिस्थिती फार पूर्वी थोड्याफार प्रमाणात होती. ती खूप जुनी गोष्ट झाली आता. अच्छा, सध्याचा काळ म्हणजे तर तुम्हाला मी डेट वाईज सध्या इमिजिएट नाही सांगू शकणार, पण मागची जी पिढी होती त्या पिढीनंतर व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर हे ज्या फास्ट पद्धतीने आलेलं आहे त्याच पद्धतीने पूर्ण पद्धत बदललेली आहे की आता असं कोणालाच वेळ नाही आहे आणि कोणीच असं समजत नाही की वधूवर सूचक मंडळ म्हणजे न जमणाऱ्या लोकांसाठी आहे असं आता कोणी समजत नाही. तो वेगळा काळ होता. तेव्हा फक्त म्हणजे सुंदर मुलींना तर मागण्याच यायच्या, त्याच्यामुळे त्यांची लग्न बघणं, शोधणं वगैरे तो प्रकार फारसा नव्हता. आणि मध्यम स्थितीतली जी काही स्थळं असतील तर त्यांना एकमेकाच्या ओळखीने मध्यस्थाच्या माहिती देवाणघेवाणीतनं लग्न जमायचं. पण अशा पद्धतीची लग्न म्हणजे की एका गल्लीतनं दुसऱ्या गल्लीत लग्न करायचं आहे किंवा एका गावातल्या व्यक्तीचं त्याच गावातल्या व्यक्तीशी लग्न जुळवायचं आहे, असे जेव्हा कन्सेप्ट असेल तेव्हा तुम्ही मध्यस्थाच्या मदतीने सहज लग्न करू शकता. परंतु समजा की एखादा मुलगा आहे आणि जो फॉरेनला गेला आहे आणि तिथे नोकरी करतो आहे आणि अशा वेळेस तुम्हाला स्थळ हवं आहे, चॉईस आहे तुमचा की मुलगी तिकडे जाणारी हवी, तर त्यावेळेस तुम्हाला ते शोध घेण्यासाठी इंटरनेटशिवाय, वेबसाईटशिवाय दुसरा मार्ग नाही. अच्छा, पण तुमच्या पाहण्यामध्ये, तुमच्या निरीक्षणामध्ये काय आढळून येतं की उच्च शिक्षित लग्नाळू मंडळींचं जास्त रजिस्ट्रेशन आहे का मध्यम शिकलेल्यांचं आहे का कमी शिकलेल्यांचं आहे, तर प्रमाण काय सांगतं?
मी असं म्हणेन की जे 2 प्रकारचे तुम्हाला मी मंडळं सांगितली, एक ऑनलाईन आणि एक बाजप्त ऑफिस टाकून रजिस्टरद्वारे देणारं. तर कमी शिकलेले आणि जर असे अजून शिकलेले लोक त्या ऑफिसमध्ये जाऊन नोंदवणं जास्ती प्रेफर करतात आणि त्यांची लग्नही त्या ठिकाणी लवकर जुळतात. परंतु जरा जास्ती किमान ग्रॅज्युएट आणि त्याच्या पुढचे हे सगळे ऑनलाईन प्रिफर करतात आणि त्यांची लग्न तिथे छान जुळतात. अरे वा. अच्छा अच्छा. कारण उच्च शिक्षितांना हा मोठा प्रश्न आहे. मी डॉक्टर झाल्या लगेच मी आमका इंटर्नशिप केली, इंटर्नशिपनं तर लगेच कामाला लागलो आणि आता मुलगी शोधायची, डॉक्टरच पाहिजे, मग कुठे शोधणार? काही काहींचे प्रेमविवाह होतात, तो प्रश्न नाही आहे. पण ज्यांचे नाही होत, आता काही काही माझ्या संपर्कातली मुलं अशी आली की आईवडील सांगतात की तू लव्ह मॅरेज कर, कारण आम्हाला तुझ्यासाठी शोधणं आता म्हणजे कठीण काम आहे. तर ते म्हणतात की असं मी ठरवून असं कसं काय लग्न, म्हणजे ठरवून प्रेम कसं काय करू? आणि तेही डॉक्टर मुली शोधून तिच्याशीच प्रेम, म्हणजे शिकता शिकता जमलं तर ठीक आहे, नाहीतर हा मोठा प्रश्न आहे. करिअरच्या दृष्टीने, संसाराच्या दृष्टीने हे अवघड गोष्ट आहे. आणि वधूवर सूचक मंडळ ह्याच्यासाठी खूपच सपोर्टिंग यंत्रणा आहे. अच्छा, खूप छान. बरं, एखादं स्थळ कसं आहे, लग्नाळू मुलगा कसा आहे किंवा काय आहे, त्यांनी जी माहिती दिलेली आहे ती सत्यता पडताळणं, त्याची जबाबदारी किंवा खात्री, याबाबत वधूवर सूचक मंडळाची काय भूमिका असते? वधूवर सूचक मंडळाची हीच भूमिका आहे की फॉर्मची रचना अत्यंत सुंदर करणे, फॉर्ममध्ये जास्तीत जास्त माहिती कशी काढून घेता येईल ती तुम्ही छानपैकी काढून घ्या आणि त्यातनं तुम्ही समोरच्याला मदत करा. अच्छा. अशी गंमत म्हणून एक उदाहरण सांगते की IQ बघण्यासाठी जी टेस्ट घेतात त्याच्यामध्ये असं म्हणतात की पहिल्यांदा प्रश्न असतो की तुम्हाला झाडाची आवड आहे का? आपल्याला नेहमी चांगलीच उत्तरं द्यायची असतात. आपण एकदम छान हो हो मला झाडाची खूप खूप आवड आहे, मी झाडांकडे बघते, झाडं लावते, झाडाला पाणी घालते वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 50-60 प्रश्नानंतर हळूच एक छोटासा प्रश्न असतो की तुम्ही झाडाला कितीदा पाणी घालता, किंवा असा काहीतरी एक म्हणजे असा छोटासा प्रश्न असतो. तेव्हा ती व्यक्ती चुकीचं उत्तर देते, कारण ती घालतच नसते, तिने झाड लावलेलंच नसतं, झाडाला पाणी घालतच नसते आणि मग ती पकडल्या जाते. तर तसंच ह्या फॉर्ममध्ये जेव्हा माहिती भरलेली असते, कुठे शिकलात, काय शिकलात, त्याच्यावरनं तुम्हाला तर्कशुद्ध पद्धतीने तुम्ही खरी खोटी गोष्ट तोलायची असते. अच्छा. की आता तुम्ही गुगलमध्ये जेव्हा माहिती बघता, तुम्हाला अनुभवाने माहीत होतं, यूट्यूबवरती माहिती बघता ऐकता तेव्हा तुम्हाला अनुभवाने माहीत होतं की कोणतं गोष्ट खरी आहे. 1 ग्लास एवढं प्या आणि 10 दिवसात पोटाची चरबी घालवा, खरं असतं का ते? नाही. त्यातलं तुम्हाला काय खरं काय खोटं कोण सांगतंय. म्हणून साईटवरती सुद्धा असं आहे की कोणची साईट रिलायबल आहे, कोणती फसवी आहे, हा तर्कशुद्धपणा तुमच्यामध्ये असला पाहिजे. तुम्ही ती माहिती तोलली पाहिजे बुद्धीच्या दगडावरती. आता तुमचा अनुभव पाहता कसं होतं की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या अनुभवातून आलेल्या आहेत, एवढ्या वर्षांचा अनुभव आहे आणि बऱ्याच फॅमिली किंवा माझ्या बाबतीत असू शकतं की ह्या अशा तऱ्हेचा अनुभव मला नाही आहे. तर काही ठोकताळे काही त्या मार्गदर्शन करू शकता की अमुक स्थळ हे चांगलं आहे कसं ओळखावं, किंवा आपल्याला सूट नाही आहे किंवा आहे हे कसं ओळखावं? हां, अगदी छान प्रश्न विचारला की जसं मी पहिला मुद्दा सांगितला होता की शिक्षण कुठे झालं, कुठे झालं ह्याच्यावरती. आता समजा IITला शिकलेला मुलगा कोणत्या कॅटेगरीतला असेल तुम्हीच सांगा, हो की नाही? हो हो. तर ITI शिकलेला आणि IIT शिकलेला, तसं तुम्ही कुठला मुलगा कुठे शिकला, त्याचे आई वडील काय करतात. आई वडील शेतकरी आहेत आणि मुलगा इंजिनियर आहे,
एखादं स्थळ असं आहे की मुलगी न्यूक्लिअर फॅमिलीतली आहे आणि मुलगा एकत्रित कुटुंबातला आहे. मग तुम्हीच विचार करा की तो कुठल्या पद्धतीने वाढलेला असेल आणि ही कुठल्या पद्धतीने वाढलेली असेल. ही मुलगी तिकडे ॲडजस्ट होईल का? मग ती लगेच म्हणते की मला डस्टबिन नको. अच्छा. आता हा एक शब्दप्रयोग फार वाईट आहे, जो अगदी डोळ्यातनं पाणी काढेल असा आहे की आईवडिलांना, मुलाच्या आईवडिलांना डस्टबिन असं उच्चारलं जातं. अरे देवा. की ती मुलगी न्यूक्लिअर फॅमिलीतली आहे, तिला राजा राणीचा संसार हवा आहे. ती पहिल्यांदा ती तेच म्हणणार की मला डस्टबिन नको आहे. दुसरं आहे की जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे, लग्नाळू उमेदवार आहे, त्यांचे मित्रमंडळी कसे आहेत. हो. हां, त्याच्यामुळे त्यांच्या सवयी कळू शकतात आणि मित्रमंडळीमधनं त्यांचं एक कल्चर समजू शकतं की कशा पद्धतीने त्याच्या गुंडागर्दी करणारे मित्र आहेत का, किंवा एक सोशलमध्ये आहेत, ते सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये आहेत, राजकारणी जे युवा संघटना वगैरे त्याच्यामध्ये ते काम करत आहेत का, या गोष्टी समजतात. आणि ते लग्नाळू उमेदवार आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या सामाजिक संस्थेशी अटॅच आहेत का, हो. आणि काही चांगलं काम करतायत का समाजासाठी, किंवा त्यांची धारणा कळते त्याच्यावरनं. अच्छा. हो. हां, की त्याच्या मनोवृत्तीचा आहे बाबा, म्हणजे मग तो तशा प्रकारे वागत असेल ह्याचा थोडासा अंदाज बांधता येतो. आता हे तुझी गंमत अशी आहे की हे असं विचारण्यासारखं आहे की नारळ आतून कसा निघेल. खरं खरं. नारळ आतून कसं पाणी आहे की नाही. हां, ते म्हणजे पाणी निघेल, खराब निघेल, निघेल, कुचका काय निघेल, हे निघेल. वरनं काहीच कळत नाही. पण साधारणतः आपण आजूबाजूच्या गोष्टीवरनं जसा अंदाज, त्याचं टोक बघूत, वर्ण बघूत, तर तशा प्रकारे थोडंसं तुम्हाला लग्नाळू उमेदवाराचं गोष्टी बघितल्या पाहिजेत. म्हणजे नारळ आत तपासण्यासाठी आपण हलवून तो बघतो, हां हां तर आपल्याला जरा हलवून बघावं लागेल. हां, बरोबर आहे. म्हणजे जरासा चष्मा लावून तुम्हाला बारकाईने बघायला पाहिजे. म्हणजे त्यामध्ये असं होतं की त्या मुलाचे आई वडील, त्याचं कुटुंब, तो राहतो तो परिसर, हां, तो कुठे शिकला, येस, आणि त्याची मित्रमंडळी. मित्रमंडळी. दुसरं म्हणजे अनुवंशिक काही आजार वगैरे आहेत का, हो. हे पण बघावं लागतं. आणि आणखीन एक छान मुद्दा आहे, म्हणजे छान म्हणजे अशा दृष्टीने की पहिल्यांदा आपण कशावरती भाळतो सांगा बरं. रूपावर, दिसण्यावर, चेहऱ्यावर. रूपावर तर आहेच. अजून दुसरी गोष्ट, त्याचा फ्लॅट आहे, त्याला घर आहे, हो. त्याला कार आहे, त्याच्या घरात सगळ्या सुखसुविधा दिसत आहेत, याच्यावरती मुलीचे आईवडील एकदम भाळतात आणि घाईघाईमध्ये लग्न ठरवतात आणि घाईघाईत लग्न उरकतात. परंतु आजकालची जी पद्धत आहे की नोकरीला लागलं की आधी लोन घ्या आणि फटाफट सगळ्या गोष्टी करून टाका. पण त्या लग्नाळू उमेदवारावरती, मग तो मुलगा असो किंवा मुलगी, त्यांच्यावरती कर्जाचा किती बोजा आहे. कारण तो पुढे चालून भविष्यात कदाचित तुमच्यावरती ट्रान्सफर होऊ शकतो. त्याच्यामुळे कारण तो तेवढी जिम्मेदारी पेलू शकला नाही, किंवा मध्ये जो काही याचा कोविडसारखा काळ आला की अचानक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, अशा परिस्थितीमध्ये तो ते सगळं पेलू शकणार आहे का. जेव्हा मुलगा पेलू शकत नाही तेव्हा तो नॅचरली कुठून तरी सोर्स शोधायला लागतो, आणि मग ते सगळ्यात सोपा सोर्स म्हणजे मुलीचे, म्हणजे बायकोच्या आईवडिलांनी द्यावं. बरोबर. अशा प्रकारचा एक म्हणजे एक छुपा अँगल आहे की जो तुम्ही तपासला पाहिजे. तर बाकी तर गोष्टी आहेतच आहे, शिक्षण तर आहेच, संस्कार आहेत. दुसरं म्हणजे हां, एक महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे सवयी, व्यसनं. आजकाल काय झालं आहे की मुलं मुली सगळेच व्यसनाधीन झालेले आहेत. आणि ड्रिंक्स घेता का याच्यावरती त्यांचं उत्तर असणं हो, ऑकेजनली सोशल ड्रिंक घेतो. पण ओकेजन वाढत आहेत ना.
ऑकेजन तुमचे रोज उठून पार्टी चालली आहे, रोज उठून तुमच्या मीटिंग चालल्या आहेत. आणि माझ्या तर पाहण्यात असं आहे की मुलं एखादंच कमी पितात कारण त्यांना पुन्हा कार किंवा गाडी चालवायची असते, पण मुलींचं तर म्हणजे कोणीतरी सोडतं या ह्याच्यामध्ये अजूनच प्रमाण वाढलंय. अरे देव. हां, तर हा एक म्हणजे सध्याच्या काळातला महत्त्वाचा मुद्दा व्यसन आहे. आणि दुसरा मुद्दा आहे नवीन पिढीचा नवीन मुद्दा म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप. पण एक एक अजून भारतामध्ये नक्की आहे की लिव्ह इन जरी मुली म्हणत असल्या तरी त्याचं शेवट लग्नातच त्यांना अपेक्षित आहे. अच्छा. कायमस्वरूपी कायम लिव्ह इन नाही राहायचं आहे त्यांना. पण त्यांना भीती आहे, कसा निघेल, होणारा नवरा कसा निघेल, नवऱ्याला भीती होणारी बायको कशी निघेल, आणि मग ते एकमेकाला आपण जज करूयात, आपण म्हणजे एकत्र राहून बघूयात. कारण काय तर बरेचदा असं होतं, प्रेमविवाहामध्ये सुद्धा असं होतं की काय होतं, मुलगा मित्र म्हणून खूप छान असतो, बाहेर एकदम हसून खेळून अगदी छान, पण तोच मुलगा पलंगावरती ओला टॉवेल रोज टाकतोय हे त्यांना माहीत नसतं. आणि मग जेव्हा खऱ्या आयुष्यामध्ये ते प्रॉब्लेम यायला लागतात तेव्हा मग रोज उठून वादावादी सुरू होते. तर तो एक म्हणजे प्रश्न आहे की लिव्ह इनसाठी आई वडील तयार नसतातच कधीच, परंतु मुलांचा हट्ट असतो किंवा मुलं मागणी करतात आणि लिव्ह इन चा मुद्दा आता म्हणजे विचाराधीन आहे. त्यावर आमची पिढी तर अजून विचारच करते की काय ह्याच्यावर सोल्युशन. तर हा एक खूप मोठा मुद्दा आहे. आणि दुसरं म्हणजे सवयी. जर तुम्हाला दोघांना एका ठिकाणी म्हणजे आधी तुम्ही वेबसाईटवरती गेलात, फॉर्म भरलात, तुम्हाला लिस्ट आली, तुम्ही कॉन्टॅक्ट केला, कॉन्टॅक्टनंतर तुम्हाला मुलामुलींना एकत्र बोलायला सोडायचं आहे, बोला म्हणून सांगायचं आहे, किंवा लग्नाळू उमेदवारांना एकमेकाशी बोलायचं आहे. त्या परिस्थितीमध्ये ह्यांनी राजकारण, हवापाणी, हिरो हिरोईन अशा गोष्टी न बोलता आपल्या दोघांच्याबद्दल भावी आयुष्यासाठी तुझ्या काय सवयी आहेत, माझ्या काय सवयी आहेत, तुझ्या काय आजकाल आता हा पण एक मोठा मुद्दा आहे बरं का, सोशल मीडिया. हो हो. सोशल मीडियाची लत लागली लोकांना, लत, नुसता नाद नाही. ते लगेच फोटो, हनीमूनला गेलं की लगेच फोटो काढायचा, लगेच टाकायचा फेसबुकला, लगेच इतके लाईक आले पाहिजेत. आणि जर मुलाला ही सवय असेल आणि मुलीला नसेल तर दोघा तिथेच सुरू होतं हनीमूनच्या दिवशी, त्याच रात्री भांडण सुरू, कारण त्या मुलाने लगेच फोटो काढून लगेच अपलोड केलेला असतो. अशा सवयींबद्दल तुम्ही आधी बोला ना, आधी बोला. तर असे बरेच मुद्दे आहेत. तर मग ही अनुरूपता आपण आत्तापासून बघितली की मुलगा आणि मुलगी कसे आहेत हे कसं ओळखावं याचे काही टोकताळे तुम्ही सांगितलेत वगैरे, पण अनुरूपता कशी तपासावी, कॉम्पॅटेबिलिटी. हां, आता हे गंमत कशी आहे की मुलं मुली लहान असताना परीकथा, कहाण्या असं वाचतात, तेव्हा त्याच्यात काय असतो शेवट बरं, आणि ते सुखाने नांदू लागले. म्हणजे संस्कार तेव्हापासूनच मुलांवरती होतात की सगळं काही गोड गोड होणार आहे लग्नानंतर. नंतर थोडेसे मोठे होतात मुलं आणि ते सिरियल्स, कथा, सिनेमे बघतात, त्याच्यातही तेच की लग्नानंतर खूप मज्जा असते. लग्न म्हणजे एक दुजे के लिए, लग्न म्हणजे खूप छान सजावट, मेहंदी, दागिने, कपडे. म्हणजे गंमत अशी आहे की एका दिवसाच्या लग्नासाठी जितकी तयारी केली जाते, म्हणजे त्याचं काय म्हणता येईल त्याला, मेनू काय असावा, कपडे काय घालावे, कोणत्या कपड्यावर कोणते कॉस्ट्यूम घालावेत, मेहंदी कशी असावी, सजावट कशी असावी. अरे पण ज्या व्यक्तीबरोबर आयुष्य काढायचं आहे त्याची काय पूर्वतयारी, त्याचा काय विचार, त्याच्याबद्दल काहीही अभ्यास केलेला नसतो, काहीही विचार केलेला नसतो. आता एक गंमत
म्हणून आपण उदाहरण घेऊयात की 2 कंपन्या मर्ज होताना तिसरी कंपनी तिसरं नावाने येते आणि त्याचे रूल्स रेग्युलेशन नवीन असतात. मग तुमची 2 घरं एकत्र येऊन तुमचा नवीन संसार दोघांचा सुरू होणार आहे. त्याच्याबद्दल काय विचार, त्याचे रूल्स, त्याचे रेग्युलेशन काय ठरवलेत आणि ते फॉलो करणार आहात का? हो की नाही? होय होय होय. आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये वैयक्तिक पण प्रगती करायची आणि टीमनी पण प्रगती करायची, असा कन्सेप्टच नसतो. बरोबर. मुळामध्ये लग्नाळू उमेदवाराला हे कळलं पाहिजे की मी लग्न का करतोय. माझ्या आजूबाजूच्या माझ्या बरोबरीच्या मित्रमंडळीची लग्न झालीत म्हणून मला करायचंय, बरोबरच्या मित्रमंडळींची लग्न झाली म्हणून मला करायचंय का आईवडील फोर्स करतात, झालं झालं आता शिक्षण झालं, नोकरी झाली, आता लग्न कर लग्न कर लग्न कर म्हणून लग्न करायचंय, की तुम्हाला आता हक्काचं माणूस हवं असं वाटतंय, कंपॅनियन पाहिजे अशी तुमची भूमिका असेल आणि तुम्ही त्या दृष्टीने विचार करून लग्नाचा विचार केला तर तुम्हाला काही गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतील. हां. आणि ती ॲडजस्ट करण्याची तुमची तयारी आहे का? बरोबर. समजा एक आयुष्य म्हणजे रंगमंच समजलं तर नवरा बायको ही नवीन भूमिका झाली. तुम्ही कुमार कुमारीतून नवरा बायकोच्या भूमिकेत जाताना त्या भूमिकेचा अभ्यास नको करायला, त्या भूमिकेत कसं वागायचं ते नको ठरवायला. रॉ मटेरियल ज्याप्रमाणे एकदम धाडकन रंगमंचावर एखादा विदाऊट प्रॅक्टिस गेला आणि रोल करायला लागला, त्याचं कसं काम होईल? चुका होतीलच ना. हो हो हो. तर तुम्हाला थोडीशी कल्पना आधी की मला बायको बनायचं, मला काहीतरी 2 घरं एकत्र येणार आहेत, नवीन पद्धती स्वीकारायच्या आहेत, काही आपल्या पद्धती स्वीकारायला लावायच्या आहेत, या गोष्टीची जाणीव पाहिजे ना. सगळंच बदलतं. एका कुंडीतली तुळस काढून दुसऱ्या कुंडीत लावल्यासारखं आहे. खाणं पिणं झोपणं हे ते. एक गंमत म्हणून हे देते की एका मुलाला एक मुलगी म्हणाली की मी तर माझं सगळं सोडून येणार आहे तुझ्याकडे, माझी उशी, माझा पलंग, माझं राहणं, माझं खाणं पिणं, माझे आईवडील, माझं घर, तुझं काय? तेव्हा त्या मुलाने असं छान उत्तर दिलं. तो म्हटला, अरे बापरे, म्हणजे एक स्ट्रेंजर माझ्या घरात कायमसाठी राहायला येणार आहे. म्हणजे तो त्याच्या दृष्टीने पण, म्हणजे प्रत्येक जोडीदारांनी म्हणजे लग्नाळू उमेदवारांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की जसं मी नवीन आहे तसं माझा होणारा पार्टनर पण नवीन आहे. तो चुकेल मी पण चुकेल, तो गोंधळेल मी पण गोंधळेल, तो घाबरेल मी पण घाबरेल. तर प्रत्येक गोष्टीसाठी वेळ द्यायला पाहिजे, काही गोष्टी ठरवून करायला पाहिजेत. खरंय. त्या जर तुम्ही करू शकलात म्हणजे इवन प्रेमविवाह असू दे किंवा नियोजित अरेंज केलेला मॅरेज असू दे, ते सक्सेसफुल असेलच असं सांगता येत नाही. जसं तुम्ही लहानपणी ऐकलं तसं लग्न म्हणजे मजा आहेच, लग्न म्हणजे आनंद आहेच, पण तुमचं लग्न हे आनंदाने झालं तर तुमचं लग्न आनंदात. वा वा. हो की नाही? की लग्न आनंदात करण्यासाठी तुमच्या पूर्वतयारीला तुम्ही वेळ द्या आणि तुमची कोर्टशिप जी असते त्याच्यात थोडंसं वेळ ठेवा. साखरपुडा झाल्यानंतर लग्न जमेपर्यंत वेळ द्या. एकमेकाशी बोला, पण इतकंही बोलू नका की काहीतरी बोलण्यावरूनच पक्क पकडून ठेवेल की तू तशी बोललीस तेव्हा तशी बोललीस म्हणून मी तुला स्वीकारलं. असं पण नाटकी बोलू नका की जे तुम्हाला पुढे नाही स्वीकारता येणार. आणि एवढंही मोकळेपणाने बोलू नका की तुमचे सगळेच पत्ते ओपन करा. म्हणजे कुणाचाच कुणावरती नियंत्रण असं असता कामा नये. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आणि स्वतःची प्रगती साधेल आणि आपल्या टीमची म्हणजे नवरा बायको म्हणून सुद्धा प्रगती साधेल. एकमेकांच्या हातात तर हात द्यायचा आहे, पण या कोर्टशिपमध्ये हातचं राखून हातात हात हातचं द्यायचा. राखून हातात द्यायचं आहे. या गोष्टी जर तुम्हाला कळल्या म्हणजे बरंच असं आहे की
दोरीवर चालणारी मुलगी असते ना, कसरत करणारी, तसंच थोडंसं समजा तुम्ही. इकडेही झुकायचं नाहीये, तिकडेही झुकायचं नाहीये, सासरीही झुकायचं नाहीये, माहेरीही झुकायचं नाहीये. दोन्हीचा तोल तुम्हाला सांभाळायचा आहे. आणि दोघांनाही, लग्नाळू उमेदवार जे जे आहेत त्या सगळ्यांना हेच करायचं आहे. बरं रश्मी मॅडम, आता सध्याची परिस्थिती पाहता तुम्हाला काय वाटतं की लग्नाळू मंडळींची ह्याचं प्रमाण कसं आहे, काय संख्या आहे, उपलब्धता किती आहे मुलामुलींची? सध्याची लग्न व्यवस्था अत्यंत बिकट परिस्थिती आहे. अरे बापरे. हो, की एकतर मुलींची संख्या हा एक मोठा मेजर इश्यू आहे आणि तो भारतातल्या लोकेशनप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे ह्याचे सात पडसाद आहेत की संख्या कमी होत चालली. बरं. हा मूळ मुद्दा आहे की मुलांच्या प्रमाणात मुलींची संख्याच नाही आहे. त्याच्यामुळे काही मुलं अविवाहित कायम आजन्म राहणार हे अगदी ब्रह्मवाक्य आहे. तुम्ही जोडी त्या वयाची मिळवूच शकणार नाही आहे. दुसरा भाग असा आहे की एक गंमत तुम्हाला सांगते की 12वीचा रिझल्ट जेव्हा लागतो तेव्हा तुम्ही जर पेपरमध्ये ते पाहिलात रिझल्ट, तर तुम्हाला दिसतं की मुलींचं प्रमाण जास्त आहे मेरिटमध्ये आणि मुलांचं प्रमाण कमी आहे. हो हो हो. आणि हेच मुलं 12वी नंतर कुठे टर्न होतात? करिअरसाठी. म्हणजे डॉक्टर, इंजिनियर होणारे जे मुलं मुली आहेत त्यांना त्यांच्या वयाचा मुलगा किंवा मुलगी कसा मिळेल? बरं, मिळेल तर मिळेल, त्या प्रमाणात कसा मिळेल? होय, हा प्रश्न आहे. हा प्रश्न मोठा आहे. मग त्या परिस्थितीमध्ये मुली किंवा मुलंसुद्धा आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर उतरायला तयार नसतात. म्हणजे समजा महत्त्वाकांक्षी मुलं किंवा मुली आहेत तर ते ॲडजस्टमेंट करायला तयार नसतात. मलाही इंजिनियरच मुलगा पाहिजे, मला इंजिनियरच मुलगी पाहिजे, मला डॉक्टरच मुलगा पाहिजे, डॉक्टरच मुलगी पाहिजे, अशा ज्या अपेक्षांचा साचा बनवून ठेवतात तो तुम्हाला कसा काय मिळेल? ते मॅच कसं होणार? तुम्हाला कुठेतरी खाली उतरायला पाहिजे. आणि सगळ्यात म्हणजे एक छानचं लग्न असं ज्या अपेक्षा असतात सगळ्यांच्या, तर त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट, कॉम्प्रोमाइज हा मुद्दाच विसरून जातात. वास्तवातलं लग्न कुणालाच नको आहे. प्रत्येकाला राजकुमार पाहिजे किंवा राजकुमारी पाहिजे. पण तुम्ही जर पहिल्यांदाच ठरवून ठेवलं तर सोपी गोष्ट आहे. तुम्ही 12वीचं 10वीचं रिझल्ट यायच्या आधीच तुम्ही ठरवून ठेवता, मला जर 70 ते 80% पडले तर मी इकडे जाईन, मला जर 80 ते 85 पडले तर मी इकडे जाईन, 85 ते 90 इकडे, 90 ते 95 इकडे, 95 ते 97, 98, 99 पॉईंट मी तिकडे. हे कसं ठरवता? मग लग्नाचं का नाही ठरवत? की मला मुलगी बघताना किंवा मुलगा बघताना मी काहीतरी मला कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे. तर मी काय कॉम्प्रोमाइज करू शकेन? तुमच्या आधी अपेक्षा एका कागदावर लिहून काढा. रेड डॉट, ऑरेंज डॉट, ग्रीन डॉट असे वेगवेगळे तुम्ही कॉलम तयार करा. त्याच्यामध्ये तुम्ही अपेक्षा, आधी पूर्ण अपेक्षा म्हणजे अगदी पूर्ण काय म्हणतात त्याला, बहुगुणी, बहुदुधी, काहीतरी म्हणतात ना, आखूड शिंगी बहुदुधी, तसं हां ती म्हण त्याप्रमाणे तुम्ही एकदा सगळं छान लिहून काढा. त्याच्यानंतर तुम्ही एक ऑरेंज झोन तयार करा. त्याच्यामध्ये तुम्ही काय ॲडजस्ट करू शकाल? शिक्षणात नाही, मला शिक्षणात ॲडजस्ट नको आहे. मग उंचीत, हां ठीक आहे, उंचीमध्ये ॲडजस्ट करू शकेन. लोकेशन, हां ठीक आहे, लोकेशनमध्ये ॲडजस्ट करू शकेन. किंवा ब्रॉड ठेवू शकेन मी, की जरासं इकडचंही चालेल, तिकडचंही चालेल, तिकडचंही चालेल. असे तुम्ही स्वतःच्या मनाशी अभ्यास करून पूर्ण 100% पॉईंट, त्याच्यानंतर मायनस होणारे पॉईंट, त्याच्यानंतर मायनस होणारे पॉईंट, आणि अगदी एक लक्ष्मण रेषा ओढून ठेवा वयाची. वय वर्षे 27 नंतर मी ह्याच्यातल्या अर्ध्या गोष्टी कमी करून टाकेन. 28 नंतर अजून 2 गोष्टी कमी करेन. 29 नंतर 4 गोष्टी कमी करेन. 30 नंतर तर मी सगळंच कमी करेन. असा तुम्ही काहीतरी एक क्रायटेरिया ठरवला नाही तर तुम्ही तुमच्याच मापामधल्या मुली बघत 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 फिरणार, तुमचं लग्न होणार नाही. अपेक्षा काय असतात?
अपेक्षा तर व्यक्तिपरत्वे भिन्न असणारच ना. पण मुलींच्या- हा हा तो एक मुद्दा आहे की गंमत म्हणजे शेतकरी, व्यावसायिक, पुजारी असे नवरे मुलींना नको आहे. बरं. मग ते कितीही गडगंज असू देत, त्यांच्याकडे संपत्ती धो 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 वाहू देत, अगदी तिरुपतीचा पुजारी आहे तरी त्याचं लवकर लग्न होत नाही. म्हणजे मुलींच्या अपेक्षा या अशा खूप साचेबंद झालेल्या आहेत आणि सगळ्यांना शहरात जायचं. मुलगी ग्रामीण भागामध्ये लहानाची मोठी झाली, तिथेच खाते हसते खेळते, पण तिला नवरा मात्र शहरातला पुण्याचा पाहिजे, मुंबईचा पाहिजे. तिला इथे मागे राहायची इच्छाच नाही आहे. तर ह्या अशा स्पेसिफिक अपेक्षा ठेवून दुसऱ्याला खटाखट बॅटने उडवल्यासारख्या स्थळांना उडवून देतात आणि मग पुन्हा कधी कधी फिरून त्या स्थळाकडे जाण्याची पाळी येते आणि त्याच्याशीच लग्न ठरतं. याला म्हणतो आपण की लग्नाच्या गाठी वर बांधलेल्या असतात असं आहे. तर अपेक्षा या खूप असतात, पण अपेक्षा आई वडिलांचं हे मुख्य काम आहे की मुलांना थोडी कल्पना आधीपासून द्या की तुला काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं लागेल बरं का. आई वडीलच आधी तयार नसतात कॉम्प्रोमाइज करायला. हो हो हो. आणि मग त्याच्यानंतर मुलगा तर पुढची पिढी म्हणजे पुढची पायरी असते. ते पण नाही करत कॉम्प्रोमाइज. कॉम्प्रोमाइज करायची ही भावना पहिल्यांदा मनामध्ये रुजवा आणि कॉम्प्रोमाइज केल्यानंतर जर दुसऱ्यांनी केलं असेल तर तुम्ही नाव ठेवू नका आणि तुम्ही केलं असेल तर दुसऱ्यांनी नावं ठेवू नयेत. बरोबर. की लग्न हा प्रकार अवघड होत चाललेला आहे, ह्याची प्रत्येकाने जाणीव ठेवली पाहिजे. मुलींचं एक म्हणजे एक पाहण्याचं आहे मुलींच्या बाबतीत की त्यांच्या अपेक्षा असतात की मुलांचा स्वतःचा फ्लॅट असावा, एक 6 आकडी त्यांचं एक पॅकेज असावं, वाहन असावं स्वतःचं, विनापाशाचं म्हणजे विनापाश म्हणजे त्याला जास्त भाऊ बहिणी नसाव्यात. ह्या अपेक्षा खूप होतात असं होतं. खूप आहेत. म्हणजे आता एकदम पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ ह्याच्यामध्ये एकदम असं जमीन अस्पताचं अंतर झालंय. मुली हे बघतात पूर्वी का की धडधाकट आहे, चांगला आहे, कमावतायत, लावा लग्न असं होतं. आणि आता म्हणजे एकदम असं की मुलीला दारात पाय ठेवल्यापासून सगळं पाहिजे. मिक्सर आहे का, फ्रीज आहे का, वॉशिंग मशीन आहे का, कार आहे का, घर आहे का. आणि त्यांच्या ह्या अति अपेक्षांमुळे मुलं सुद्धा त्या प्रकारे वागतात. नोकरीला लागलं की लगेच कर्ज घेतात आणि धडाधड सगळ्या वस्तू घेऊन टाकतात. एक प्रकारे ते चांगलं आहे, वाईट नाही त्याच्यामध्ये काही, पण ते निभवण्याची, ते कर्ज फेडण्याची तुमची कुवत असली पाहिजे. तुमचे खांदे तितके मजबूत असले पाहिजेत की तुम्ही हे सगळं ओढून न्याल. आणि काही समाजामध्ये असं आहे की मुलांच्या शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. हां, त्यामुळे त्या समाजामध्ये मुलीला जास्त शिकू दिलं जात नाही. हां, आणि मग ज्या काही मुली जास्त शिकतात त्यांच्या लग्नाचा प्रॉब्लेम होतो. हो, तो एक मुद्दा आहे. पण त्याच्यामध्ये आणखीन एक गंमत आहे की एक कॅटेगरी अशी वेगळीच आहे की जी फक्त लग्नासाठी मुलींना शिकवते. म्हणजे जसं लग्नासाठी शिकवत नाही असा गट आहे, तसं लग्नासाठी शिकवते असा एक गट आहे की जे इंजिनियर मुलगा पटवायचा म्हणून मुलीला इंजिनियर फालतू डोनेशन देणाऱ्या संस्थेमध्ये पाठवून इंजिनियरची एकदा पदवी घेतात, इंजिनियर मुलगा गाठतात, लग्न करतात आणि ती घरात मस्तपैकी घरात काम करत राहते. हा एक वेगळा गट आहे. हा एक वेगळा गट. आणि शिक्षणच घ्यायचं नाही, कारण घेऊ नका शिक्षण, कारण आपल्याकडे शिकलेल्या मुलीला म्हणजे स्थळ मिळत नाही आपल्या जातीमध्ये, असा एक प्रकार आहे. तर हा खरं तर जितकी समोरच्या पार्टी, जितकी समोरच्या होणाऱ्या पार्टनर फ्लेक्झिबल राहतील तेवढा हा विषय आपोआप विरघळून जाईल. पण ते होणं ह्याला खूप काळ जावा लागणार आहे. काय करावं की एखादी मुलगी कलेक्टर बनते तेव्हा तिचा नवरा जर ग्रॅज्युएट तिने स्वीकारला तर बाकीच्या समाजाने त्याला नावं ठेवू नयेत. अजून एक मुद्दा आहे की ज्या करिअर ओरिएंटेड मुली असतात तर त्या आपल्याला सपोर्टिंग सिस्टीम आहे का घरात,
म्हणजे आपल्याला नवऱ्याकडनं सपोर्ट मिळाला पाहिजे, सासूचा पाहिजे, सासऱ्यांचा पाहिजे, अशा प्रकारची व्यवस्था असेल ते घर स्वीकारतं. असा एक म्हणजे स्वीकारण्याचा प्रकार आहे. दुसरं मी असं सुचवेन की पालक जेव्हा लग्न मुलांचं ठरवायचं बघतात तेव्हा त्यांनी पूर्णपणे त्याच्यावर फोकस करावं. ते प्रोजेक्ट म्हणून ते काम त्याचं चालू करावं आणि त्याचं शेवट होईपर्यंत थांबू नये. होतंय, जमतंय, होईल अशा प्रकारे काम करू नये. तर त्याचं पूर्ण सिस्टमॅटिकली सगळे लिस्ट घेऊन पटापट सगळ्यांना कॉन्टॅक्ट, जेव्हा योग असेल तेव्हा जमणार हे आपल्यालाही माहिती आहे. पण तुमच्याकडनं प्रयत्नात कमतरता नको. ओके नाही. असं म्हणतात की आम्हाला नोकरदार हवा, तेव्हा ते हे बघतात की भविष्य काळामध्ये आपल्यावरती काय काय जबाबदाऱ्या येऊ शकतात. मग तुमचा वधूवर सूचक मंडळाचा अनुभव पाहता या सगळ्या अनेक परिस्थिती, अनेक प्रकारचा स्वभाव, अनेक प्रकारच्या अपेक्षा आणि परिस्थिती हे सगळं पाहता तुम्ही काय सांगाल सगळ्यांना? एक मी असं सांगेन की पालकांनी आज डोक्यात विचार आला की मुलाचं मुलीचं लग्न करायचं आहे की किमान 5 ते 6 वधूवर सूचक मंडळामध्ये नाव नोंदवून टाकावं. तुम्ही इतर ऐशो आरामासाठी, इवन साड्यांसाठी इतके पैसे उडवले जातात, फिरण्यासाठी इतके पैसे उडवले जातात, तर तुमच्या मुलांच्या पूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे. तर तुम्ही त्यावेळेस पैशाकडे न बघता जास्तीत जास्त ठिकाणी नाव नोंदवा. त्याच्यातनं जी काही माहिती येईल ती एकत्रित करा आणि एक प्रोजेक्ट म्हणून त्याच्यावरती पूर्णपणे फोकस करून त्याचं ताबडतोब तुम्ही सॉर्टिंग करणं, कॉन्टॅक्ट कोणाला करणं, त्यांच्याशी चर्चा करणं, या गोष्टीला प्राधान्य द्या. अच्छा, यांनी आपल्याला केलेलं आहे. तर मॅडम, तुम्ही आज आलात आणि आमच्याशी छान गप्पा मारल्या, आम्हाला छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. शुभविवाहाची गुरुकिल्ली TSTS आपलं चॅनल. थोडं साधं, थोडं सोपं.